सख्खा भाऊ. सख्खी बहीण. नवरात्री चालू आहे. जमिनीचा हिस्सा नाही पण किमान वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घेऊन देशील अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या रंगांच्या साडींची तुला काय गरज? सरडा आहेस तू. एक साडी नेसाडी रंग बदलत बस. ते काम मी तुझ्या बायकोला दिलंय. रिअल सरडा. ती सरडा नाही, नागिण आहे. ये एकमेकांना बसून डसूयात. बोलत सूट. जमीन विकलीस त्याचे पैसे नाही दिलेस पण किमान या सणाला महागडी साडी तरी दे. मागच्या सणाला मी तुला काही दिलं नाही म्हणून माझं घड्याळ ढापून घेऊन गेलीस. आता पण हातात काहीच नाही घातलंय. ते आधी परत कर. ते आता जप्त झालंय. साडी घेऊन दे नाहीतर या घरातली तुझी एखादी नवीन गोष्ट गायब करेल. नवीन काही घेतलंच नाहीये मी. तू घेतलेला तो 16 Pro Max चोरीला गेला ठाण्यातून. आता सध्या भिवंडीच्या मोहल्ल्यात आहे. मग किमान तुझे ऍपल एअरपोर्ट्स. बायको किटी पार्टीमध्ये शायनिंग मारायला घेऊन गेली आहे. मग तुझे गॉगल्स. फॅमिली गेट टुगेदर मध्ये तुझा नवरा माझ्या गॉगलकडे हावरटासारखा बघत होता. देऊन टाकले त्याला. चूक केलीस. माझ्या नवऱ्याला हवरट बोलून चूक केलीस. तू माझ्या बायकोला चपट बोंबील बोलतेस ते चालतं? चेंज द टॉपिक. एकतर मला नवीन साडी दे नाहीतर जमीन विकल्याचे 15 लाख रुपये दे. खूप तोंड चालवतेस. माझ्या सासूकडून शिकले. आईलाच नाव सांगेल. मी लहान आहे. फटके तुलाच पडतील. तुला खाली आताच जावं लागेल. सरपर कफन बांधणाऱ्या बहिणी सणाला माहेरी आल्यावर काहीतरी घेऊनच जातात. अच्छा, बोल काय हवंय तुला? 15 लाख रुपयांचा चेक की माझे 5 कम्फर्टेबल टी शर्ट्स? चेक. ठेव तुलाच. भावाच्या जमिनीपेक्षा त्याच्या कपड्यांवरती त्याच्या बहिणीचा जास्त हक्क असतो. येते मी. आणि तुझ्या त्या नागिणीला सांग मला हाईड करून स्टेटस टाकण्याचे ते बालिश चाळे ना बंद कर. बाय बाय. पुढच्या सणाला भेटू. ते चप्पल स्टँड आहे. लाहोर पॉट पण घेऊन गेली.